लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा स्फोट झालेला आहे। अतिशय धक्कादायक अपडेट समोर येते। गोरेगावमधील अनमोल टॉवरमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। लिफ्ट बंद होण्याच्या आधी स्फोट झाल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे। तर लिफ्टमधील दोघे किरकोळ जखमी झालेले आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, नेमका हा प्रकार कसा घडलाय? गोरेगाव पश्चिमेला अनमोल सोसायटी आणि यामध्ये डेकोरेशनची जी हायड्रोजनने भरलेली फुगे असतात ते लिफ्टमधून घेऊन जाताना हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातं। आणि या जो फुगे घेऊन जाणार होता यावर देखील आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि ज्या लिफ्टमध्ये दोघ जण होते या देखील किरकोळ आहे ते जखमी झालेले आहेत। सुदैवाने मोठी हानी होता वाचलेली पाहायला मिळते। गणेश, आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो हायड्रोजन गॅस भरलेले हे फुगे होते, मात्र त्यांना लिफ्टमधून जाण्याची परवानगी तरी कशी देण्यात आली आणि कोणी जखमी झालेला आहे का? गंभीर दुखापत कोणाला झाली आहे का? यामध्ये दोघ जण आहेत ते जखमी झाल्याचं सांगितलं जातं आणि प्रामुख्याने अशी परवानगी नसताना देखील डेकोरेशनसाठी काही फुगे आहेत ते घेऊन जात होते। त्यामुळे ही परवानगी नेमकी कोणी दिली या सगळ्या पार्श्वभूमीवर आहे जो फुगे घेऊन जाणार आहे याच्यावर आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याला देखील आता चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याची माहिती आहे ती मिळते। आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने हे फुगे घेऊन जाताना परवानगी नसताना देखील आहे ते फुगे घेऊन गेलेला पाहायला मिळतं। नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।